नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण सामान्य ज्ञान या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे आपल्याला येणारी पुढील कुठलीही भरती असो त्या सर्व परीक्षेस हे प्रश्न अत्यंत उपयोगी पडतील। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, मूल जन्माला येताना गर्भाशय आकुंचित करण्याचे काम कोणते संप्रेरक करते? ए. प्रोलॅक्टिन, बी. ऑक्सिटोसिन, सी. इन्सुलिन, डी. क्सिटोनिन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. ऑक्सिटोसिन। प्रश्न दुसरा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे? ए. अजिंठा लेणी, बी. एलिफंटा लेणी, सी. कार्ला लेणी, डी. कान्हेरी लेणी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. कान्हेरी लेणी। प्रश्न तिसरा, नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगामुळे वेगळी झाली आहे? ए. सह्याद्री पर्वतरांग, बी. सातपुडा पर्वतरांग, सी. महादेव डोंगररांग, डी. बालाघाट डोंगररांग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. सातपुडा पर्वतरांग। प्रश्न चौथा, मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन हे केवळ हाडांचे असते? ए. 9%, बी. 18.1%, सी. 22%, डी. 35%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. 18.1%। प्रश्न पाचवा, शरीराचे संतुलन राखण्यास कोणता अवयव महत्त्वाचा आहे? ए. यकृत, बी. पित्ताशय, सी. अनुमस्तिष्क, डी. प्रमस्तिष्क। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. अनुमस्तिष्क। प्रश्न सहावा, सूर्याचे दक्षिणायन कोणत्या तारखेपासून सुरू होते? ए. 23 सप्टेंबर, बी. 23 ऑक्टोबर, सी. 24 जून, डी. 28 डिसेंबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. 23 सप्टेंबर। प्रश्न सातवा, भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? ए. सिक्कीम, बी. हिमाचल प्रदेश, सी. अरुणाचल प्रदेश, डी. त्रिपुरा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. अरुणाचल प्रदेश। प्रश्न आठवा, प्रसिद्ध मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळून येतात? ए. भंडारा व गोंदिया, बी. गडचिरोली व चंद्रपूर, सी. नागपूर व यवतमाळ, डी. नंदुरबार व धुळे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. भंडारा व गोंदिया। प्रश्न नववा, ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन कोठे भरले होते? ए. फैजपूर, बी. लाहोर, सी. पुणे, डी. दिल्ली। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. फैजपूर। प्रश्न दहावा, कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांनी मुंबईत परदेशी मालाचा ट्रक समोर बलिदान दिले? ए. चाफेकर बंधू, बी. अनंत कान्होरे, सी. बाबू गेनू, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. बाबू गेनू। प्रश्न 11वा, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे? ए. विषुववृत्त, बी. कर्कवृत्त, सी. मकरवृत्त, डी. यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. कर्कवृत्त। प्रश्न 12वा, नाथुला खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे? ए. अरुणाचल प्रदेश, बी. सिक्कीम, सी. मणिपूर, डी. हिमाचल प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. सिक्कीम। प्रश्न 13वा, बोरलॉग अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो? ए. चित्रपट, बी. साहित्य, सी. अंतराळ, डी. शेती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. शेती। प्रश्न 14वा, अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? अ. 1951, बी. 1955, सी. 1961, डी. 1965। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 1961। प्रश्न 15वा, महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोठे आहे? ए. डहाणू, बी. निफाड, सी. संगमनेर, डी. जालना। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. निफाड। प्रश्न 16वा, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. पंडित जवाहरलाल नेहरू, सी. लोकमान्य टिळक, डी. महात्मा गांधी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
प्रश्न 17वा. दिल्ली येथे लॉर्ड हार्डिंगजवर बॉम्ब फेकण्यात कोणत्या क्रांतिकारचा हात होता? ए. विदा सावरकर, बी. चंद्रशेखर आझाद, सी. रासबिहारी बोस, डी. लाला लजपतराय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. रासबिहारी बोस. प्रश्न 18वा. राष्ट्रीय हरित न्यायालय असलेला जगातील पहिला देश कोणता? ए. चीन, बी. रशिया, सी. फ्रान्स, डी. भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. भारत. प्रश्न 19वा. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? ए. नाशिक, बी. छत्रपती संभाजीनगर, सी. मुंबई, डी. पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. पुणे. प्रश्न 20वा. पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे? ए. खेत्री, बी. राणीगंज, सी. दार्जिलिंग, डी. झरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. राणीगंज. प्रश्न 21वा. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ए. महेंद्रसिंग धोनी, बी. सुनील गावस्कर, सी. युवराज सिंग, डी. रिकी पाटिंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. युवराज सिंग. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते? ए. गुगामल राष्ट्रीय उद्यान, बी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सी. चांदोली राष्ट्रीय उद्यान, डी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. चांदोली राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 23वा. कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. शरदसागर, बी. शिवसागर, सी. नाथसागर, डी. इंदिरासागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. शिवसागर. प्रश्न 24वा. सेफ्टी लॅम्प म्हणजे सुरक्षित दिव्याचा शोध कोणी लावला? ए. मायकल फ्रेडे, बी. जॉन गटेनबर्ग, सी. रुडोल्फ डिझेल, डी. हम्फ्रे डेव्ही. योग्य उत्तर आहे डी. हम्फ्रे डेव्ही. प्रश्न 25वा. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ए. गोपाळ कृष्ण गोखले, बी. महात्मा फुले, सी. लोकमान्य टिळक, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 26वा. सर्वात कमी घर्षण बल कोणामध्ये असते? ए. द्रव, बी. वायू, सी. स्नायू, डी. वरील ब आणि सी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. वरील बी आणि सी. प्रश्न 27वा. नेत्रदान करता वेळी कोणता भाग दान करतात? ए. श्वेतपटल, बी. पारपटल, सी. रांजिक पटल, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. पारपटल. प्रश्न 28वा. स्वयंचलित वाहनातून निघणारा कोणता घटक मानसिक रोग उत्पन्न करतो? ए. शिसे किंवा लीड, बी. नायट्रोजन डायऑक्साईड, सी. पारा, डी. कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. शिसे किंवा लीड. प्रश्न 29वा. बायोलॉजी या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम कोणी केला? ए. रॉबर्ट बॉईल, बी. आइन्स्टाईन, सी. कार्ल लिनियस, डी. लॅमार्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. लॅमार्क. शेवटचा प्रश्न आहे. प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? ए. ढेकूण, बी. उंदीर, सी. डास, डी. वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. उंदीर. मित्रांनो, आपण अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानवर आधारित महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी पडतील असे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जी.के. हितेश या यूट्यूब चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.